नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? अहो असणारच, कारण तुमच्यासाठी तुमचा जेपी पुन्हा घेऊन आलेला आहे आपला बीपी म्हणजे बिस्किट पुडा शो. तर मित्रांनो, चला आज चिंग्या आणि चिंगीचं का नाही एक वेगळंच काहीतरी गणित चाललंय. तर त्यांची गणित सुट्ट्यात का नाही ही बघायला जाऊ. तर काय ग चिंगे, एवढ्या अंधारात कुठे चाललीस? का ग झपका मारायची तुला? चिंग्या तू डोकं नको बरं, कळीत तापली. मग का अंधारात गार व्हायला आलीस का? अरे चिंग्या, आम्ही नेलं पप्पाला तर त्या मॅडमने काय पण सांगितलं राव. आणि तुझ्या ते पॅरेंट्सला म्हणलं तुझं तर काही फरक दिसत नाही. नकली पप्पाला घेऊन गेलो होतो. काय नकली पप्पाला? ओळखला नाही का मग मॅडमने? अगं तो खालचा पांढरपरीवाला आहे ना, त्याला नकली पप्पा बोलून घेऊन गेलो. मॅडमला काय माहिती का असली बाप आहे की नकली बाप आहे? काय बोलतो मॅडमने दाब केला? आलता नाही एकदा. आता शेवटी टपरीवाला मॅडम सोबत बोलता बोलता केलेला चोळायला सुरुवात. काय मॅडमला चोळलं? तंबाखू चोळायला. मग काय मॅडम म्हणली ही चोळाचोळी इथे नाही करायची, घरी करायची. मग बाप म्हणला मॅडम घरी येऊ का चोळायला? मॅडम म्हणल्या माझ्या नाही तुमच्या घरी, माझा नवरा आहे चोळायला. काय असं बोलले मॅडम? काय मी पण शॉक. मग काय बापाने विचारलं की तुमचा नवरा चुना लावून सोडतो का बिना चुन्याचा? चुना लावू. माझ्या आयुष्यात खूप चुना लावला त्याने. मग पप्पा उठले आणि मॅडमच्या गळ्यात पडून मॅडमला म्हणले मॅडम रडू नका, मी आहे ना, मी बिना चुन्याची चोडतो. काय? मग काय मॅडम आणि भागावर आम्हाला हाकलून लावलं. नशीब खरे पप्पाने नेले. खरे पप्पा असते तर काय झालं असतं? ते चुना लावून सोडतात ना तंबाखू, लय मार खाल्ला असता. ते जाऊ दे. तू काय सांगू, आमची तर सर होती. मग काय पप्पांना बसवलं, सरांनी विचारलं तुम्ही काय करतात? मग पप्पा म्हणले मी शेती करतो आणि गोठा पण आहे. मग काय? मग सर म्हणले गोठ्यातली एक मुलीच कॉलेजला पाठवली शिकायला, ती येते आणि ती बसूनच राहती, काय शिकवते डोक्यात पण जात नाही. अय्यो. मग काय पप्पा म्हणले सरांना की हिला मी लय वेळा सांगितलंय गोठ्यात जाऊ नको म्हणून, तर ही गोठ्यातच जाते अभ्यासाला. तू अभ्यास करायला गोठ्यात जातेस? नाही, तो समय ना तो मला भेटायला येतो सारखाच. तू काळा वेळा त्याला पण भेटायला म्हशीचाच गोठा भेटला. बरं मग तुम्ही गोठ्यात काय करता? मी काढते आणि तो साफ करतो. काय? शेण. शेण रे शेण. बाकीचं काही नाही करत? ते मी तुला का सांगू? नको सांगू. पिंकी म्हणत होती त्या समयाला काही करता येत नाही, म्हणून तुला म्हणतो की बाकी काही करतो का? काय सम्या पिंकी सोबत? हो मग तुझ्या गोठ्यावर याच्या आधी तो तिचं दूध काढून येतो. काय? तुझ्या गाईचं दूध काढतो आणि मग तो तुझ्याकडे येतो. मला वाटलं की तुझं पण दूध काढत असेल म्हणून विचारलं. दूध नाही, पाणी काढतो. काय? हो मग म्हशींना पाणी प्यायला लागतं ना, तर तो विहिरीतून पाणी काढतो आणि त्याने कितीही पाणी काढलं ना तर तो थकतच नाही. चांगलं आहे. मग पुढे काय झालं? पण मी ते तुला का सांगू? अगं मीटिंगचं म्हणतोय मी. हो मग काय पप्पा म्हणले बघतोच आता हिला, बघ कशी गोठ्यात तरी जाते. मग सकाळपासून मला गोठ्यातच जाऊन नाही मीच करून घेतलाय. मग आता मी चालले सम्याकडून त्याला सांगायला की आता उद्यापासून गोठ्यात नाही भेटायचं, आपण डायरेक्ट आता काय म्हणजे तुम्ही गोठ्यात करता? हो मग आमच्या गोठ्यातलं काम एकदा आवरलं की आम्ही लगेच सुरू करतो आणि एकदा बसलो की 2 तास उठतच नाही आणि आम्ही रोज 2 तास करतो तरी पण घुसतच नाही. काय घुसत नाही? अरे ढळेच का माकडतो, आम्ही जे करतो तेच घुसत नाही. अगं तेच विचारतोय काय करताय? अरे अभ्यास रे अभ्यास, आम्ही रोज 2 तास अभ्यास करतो तरी पण आमच्या डोक्यात घुसतच नाही. आता गोठ्यातला अभ्यास बंद आणि उसातला अभ्यास सुरू. बरे चल येते मी, बाय बाय. काय घुसलं काय घुसत नाही, काय डोक्यात घुसलं काय? तर मित्रांनो यांचं कधी संपायचं नाही आणि आपण आपल्या सेलिब्रिटी लोकांसोबत बोलल्याशिवाय राहणार नाही. तर चला मग आता त्यांच्याशी जरा गप्पा मारू. नमस्कार. तर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या बीपी शो मध्ये. तर आज आपल्याला भेटायला आलेला आहेत गायक अनुराधा गायकवाड मॅडम. तर चला त्यांच्याशी आपण गप्पा मारूयात. नमस्कार.
मॅडम मी तुमच्याकडे आता येतो की मला सांगा तुमचा एक जीवन प्रवास कसा होता? ओके. सो माझ्या सिंगिंगची सुरुवात खरं ही लहानपणीच झाली होती. मी 7वीत होते. आमच्या शाळेमध्ये गायनाचा सब्जेक्ट आम्हाला होता आणि तिथून माझी सुरुवात झाली होती. खरं तेव्हा मला माहीत नव्हतं की माझा आवाज छान आहे. तर 7वीत असताना एक पालखीची स्पर्धा आमच्या शाळेमध्ये झाली होती, ज्याच्यामध्ये आम्हाला प्रत्येक वर्गाला एक अभंग सादर करायला लागला होता. तर त्यावेळेस मी शाळेत अभंग परफॉर्म केला होता. देन त्याच्यानंतर माझ्या संगीत प्रवासाला सुरुवात झाली की शाळेमध्ये स्पर्धा असतील, शाळेमध्ये आता सिटीमध्ये शाळेमध्ये किंवा प्रत्येक शाळेमध्ये प्रार्थना हा प्रकार असतो. मग तेव्हाच 2015 सालची गोष्ट, मी 12वीत होते आणि त्यावेळेस शाळेत कॉलेजमध्ये मी सादर करायचे. शिक्षक लोक कौतुक करायचे की तू खूप पुढे जाशील. म्हणायचे ठीक आहे जाऊ दे, जाईल पुढे, जर का केलं तर जाईल, असं होतं त्यावेळेस. आणि देन 2016ला जेव्हा मी माझी 12वी कम्प्लीट झाल्यानंतर मी डिप्लोमाला ऍडमिशन घ्यायला गेले सिव्हिलसाठी आणि त्यावेळेस काही कारणामुळे मला ऍडमिशन मिळालं नाही त्यावेळेस. अँड देन आय डिसाइडेड की यार नाही करायचं, जाऊ दे, होत नाहीये हे, एज्युकेशन तुम्ही ते बाजूला ठेवलं. आणि देन मी जॉब स्टार्ट केला एका कॉल सेंटरमध्ये. आणि कॉल सेंटरमध्ये जॉब करत असताना आमच्या एका घरामध्ये फॅमिली फंक्शन होतं आणि तिथे आमच्या म्हणजे आता बऱ्याचशा लग्नामध्ये ऑर्केस्ट्रा वगैरे हा कार्यक्रम असतो. तर तिथे जितेंद्र वायकर, म्हणजे तुम्ही हे नाव ऐकलं असेल, जितेंद्र वायकर, त्यांनी अनेक डायरेक्ट केलेत गाणी. तर ते तिथे मला त्यांची भेट झाली त्या कार्यक्रमामध्ये आणि त्यांनी मला तिथे गाणं मी परफॉर्म केलं आणि त्यांनी ऐकलं मला की खूप छान गातेस बाळा, माझं कौतुक झालं त्यावेळेस. आणि त्यांनी माझा नंबर घेतला, मी त्यांचा नंबर घेतला आणि नंबर घेतल्यानंतर सर बोलले आपण भेटूया. म्हणलं ठीक आहे चला, भेटतील सर. आणि त्यावेळेसही पण माझ्या डोक्यात नव्हतं की येस मला सिंगिंग मध्येच करायचंय. गाणं शिकायला सुरुवात. तुम्ही प्लेबॅक सिंगिंग सिनेमासाठी करत गेला, त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे ज्यावेळेस सिंगिंग करत होता त्यावेळेस तुमची बरीचशी गाणी आली. त्यातलं असं आवडतं गाणं कुठलं आहे तुमचं की जे मला आवडलं बाबा, मी स्वतः केलंय असं माझा विश्वास बी नाही, असं गाणं कुठलं असेलच ना तुमचं? माझं मी 2017 साली माझी गाण्याला सुरुवात झाली. म्हणजे त्यावेळेस मी पहिलं माझं गाणं रेकॉर्ड केलं आणि तेव्हापासून आतापर्यंत आता 2021 सालीच एक स्टोरी ऑफ लाखबीर म्हणून मूवी रिलीज झाला. तर त्या मूवीचं एक डान्सिकल सॉन्ग होतं जे आदर्श शिंदेसोबत मी गायलं होतं. ते गाणं जस्ट मला ते खूप आवडतं गाणं, कारण ते खूप छान डान्सिकल सॉन्ग आहे. त्यात ज्या माझ्या लाईन्स होत्या आणि आय जस्ट लव्ह दॅट. तुमच्या त्या डान्सिकल सॉन्ग बरं आपणही मनोरंजन आमच्या प्रेक्षकांचं करू शकता की आम्हाला इथे जर थोड्या 2 बोल ऐकायला भेटले तर चांगलं वाटेल. मी पूर्ण करते. मेंदीत सजलं नाव तुझं पर रंगतीचा रुसला, हो लाली गाली आली खुलून तुझ्या नावाचा रंग लागला. रंगलं सपान हे उठलं तुफान हे, नजरचा तीर आर पार घुसला. आणली बरात हे बघ तुझ्या दारामध्ये, रंगलं पिरमाचं लागिर. वा 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 वा. म्हणजे तुमचा आवाज जसा गोड आहे तसा तुम्ही गोड आहे, तुमच्या पद्धतीने तुमचा आवाज देखील गोड आहे. तर ह्या गोड आवाजाच्या मागे समजा तुम्ही कॉलेज लाईफ वगैरे म्हणजे कॉलेज लाईफला ज्यावेळेस होता त्यावेळेस तुम्ही बोलला की मी कॉलेजमध्ये मी सिंगिंग करायची. तर त्यावेळेस असं कधी घडलं का की तुमच्या सिंगिंगच्या म्हणजे तुमच्या सिंगिंगला मुलं बाळली वगैरे किंवा तुमच्या मागे वगैरे लागले असे काय? कधीच नाही. म्हणजे पहिली गोष्ट तर सीन काय होता, सिव्हिल लाईन मध्ये म्हणजे कन्स्ट्रक्शन ही लाईन अशी की जिथे लेडीज म्हणजे मुली खूप कमी, तर खूप ऑलमोस्ट अगदी 10% मी म्हणेल त्यांचा त्या साईडला कल असतो. तर तिथे मी शिकत होते कारण आमच्या वर्गात 30 पट होतं आमचं आणि आम्ही फक्त 2च मुली होतो आणि बाकी 28 मुलं होते आणि त्यातल्या त्यात मी एकदम तेव्हा साधी सिंपल. तर तेव्हा सुद्धा मला एवढा असा इंटरेस्ट नव्हता कारण मला कोणाशी काही घेणं देणं नसायचं. कारण आम्ही राहायला खूप माझ्या कॉलेजपासून माझ्या घरापासून मला कॉलेजला जवळजवळ 1-1.5 तासाचा मला प्रवास करावा लागायचा. सो मला इंटरेस्टच नव्हता, मला कोणाशी काही घेणं देणं नसायचं आणि मी एक सिंगर होते म्हणून त्यामुळं लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वगैरे पण वेगळा होता माझ्याकडे. त्यामुळे सहसा कोणी बोलायला यायचं नाही. त्यात स्कॉलर होते वर्गामध्ये त्यामुळे शिक्षकही माझ्याशी खूप चांगले बोलायचे, खूप चांगलं बॉन्डिंग क्रिएट झालं होतं आमचं. नाही बरोबर आहे. पण मला एक असं सांगा की ज्यावेळेस तुम्ही संगीत क्षेत्रात आता काम करताय तर तुम्ही तर बोलला की माझा कल हा संगीत क्षेत्राशी निगडीत होता त्याच्यामुळे मी बाकीच्या गोष्टी जास्त काय फॉलो केल्या नाही. पण असं नाही होऊ शकत की कुठल्या मुलाला किंवा कुठल्या मुलीला कुठला मुलगा किंवा मुलगी आवडू शकत नाही. तर संगीत क्षेत्रातला असं कोण आहे का तुमचा क्रश
की ज्याच्यासाठी तुम्ही काही वगैरे? नाही 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 असं कोणीच माझ्या तर ह्याच्यात कोणीच नाही. मग तुमच्या ह्याच्यात कोण नाही, पण तुम्हाला तरी कोणी बोललं असेल संगीत क्षेत्रातलं की बाबा नाही, ठीक मी आहे. म्हणजे माझी पर्सनल लाईफ आणि माझी प्रोफेशनल लाईफ मी टोटली वेगळी ठेवलेली आहे. मी जिथं काम असते ते कामाशी काम ठेवते, फ्रेंडशिप नंतर. हा, हा. सो माझ्या बाबतीत असं कधी झालं नाही आणि मी कधी कुणाला असं एवढं एंटरटेन केलं नाही मी कधी कुणाला एवढं. हा, हा, हा. नाही आता तुम्ही एंटरटेनमेंट केलं नाही बोलताना तर ते जाणूनच येते, त्यात काय वाद नाही. पण ज्यावेळेस तुम्ही फिल्म क्षेत्रात मग काम करता वगैरे तर तुमचे गुरुवर्य किंवा तुम्ही कोणाला इन्स्पायर करता? मी लहान जेव्हा होते त्यावेळेस मी लता दीदींची गाणी खूप ऐकली होती. मग त्यांचं एखादं सॉन्ग? लता दीदींचं एखादं गाणं तूने यो रंगीले कैसा जादू किया पिया पिया बोले मत वाला जिया तूने यो रंगीले कैसा जादू किया पिया पिया बोले मत वाला जिया आँखों में छुपा के ये क्या किया ओरे पिया हो तूने यो रंगीले कैसा जादू किया. कसा वाटला मित्रांनो आजचा एपिसोड? मी तर खूप एन्जॉय केला, तुम्ही देखील केला असेल आपल्या बीपी शो मार्फत. तर मित्रांनो कार्तिक फिल्म एंटरटेनमेंट या युट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, जसं आमच्यावर प्रेम करत राहताय ना तसं कायमस्वरूपी करत राहा, माझ्यावरही करा आणि आमच्या बीपीवाल्या बीपीवर बी करा, म्हणजे बिस्किट पुडा शोवर देखील करा. धन्यवाद.